हॅलो एव्हरीवन. सर्व विद्यार्थ्यांचं BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. टुडे वी स्टार्टेड द लेक्चर नंबर 3 ऑफ इकॉनॉमिक्स. कोर्स टायटल ऑफ इकॉनॉमिक्स फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स, कोर्स नंबर Econ 121. Today we studied the topic approaches to economic analysis, micro and macroeconomics, positive and normative analysis, deductive and inductive methods of investigation. तर आज आपण पाहणार आहोत मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स काय आहे, पॉझिटिव्ह अँड नॉर्मेटिव्ह ॲनालिसिस काय आहे आणि डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह मेथड्स काय असतील त्या. तर आता आपण लेक्चरला सुरुवात करणार आहोत. तर लेक्चर सुरुवात करण्याआधी तुम्हाला अधिक लेक्चर पाहायचे असतील तर BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करू शकता. या लेक्चरचे PDF नोट्स पाहिजे असतील तर BSc ॲग्री MPSc स्टडी अँड गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तर या सर्वांचे अपडेट पाहण्यासाठी BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. या सर्वांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. तर आता आपण पाहणार आहोत मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स काय आहे ते. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत मॅक्रो इकॉनॉमिक्स. फर्स्ट पॉईंट, व्हेन वी स्टडी हाऊ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. नेक्स्ट पॉईंट आहे जनरेटेड अँड हाऊ द लेवल ऑफ कंट्रीज इन्कम अँड एम्प्लॉयमेंट इज डिटरमाइंड ॲट ॲग्रिगेट लेवल. इट इज मॅटर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. नेक्स्ट आहे दस नॅशनल इन्कम, आउटपुट, एम्प्लॉयमेंट, जनरल प्राइस लेवल, इकॉनॉमिक ग्रोथ आर सब्जेक्ट मॅटर ऑफ इकॉनॉमिक्स. तर फर्स्ट पॉईंट आपण पाहिला, वेन वी स्टडी हाऊ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. देशाच्या दृष्टीने इन्कम आणि एम्प्लॉयमेंट, रोजगार आणि रोजगाराच्या संधी आणि उत्पन्न याचा स्टडी मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे जनरेटेड अँड हाऊ द लेवल ऑफ कंट्रीज इन्कम अँड एम्प्लॉयमेंट इज डिटरमाइंड ॲट ॲग्रिगेट लेवल. इट इज मॅटर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर देशाचं जे उत्पन्न आहे आणि जो रोजगार आहे याचा ॲग्रिगेट लेवलला स्टडी केला जातो आणि त्याची ग्रोथ किती झालेली आहे, एम्प्लॉयमेंट किती इन्क्रीज झालेलं आहे, पर रोजगाराच्या संध्या किती कमी झालेल्या आहेत याचा स्टडी मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. थस नॅशनल इन्कम, आउटपुट, एम्प्लॉयमेंट, जनरल प्राइस लेवल, इकॉनॉमिक ग्रोथ आर सब्जेक्ट मॅटर ऑफ इकॉनॉमिक्स. तर देशाचं उत्पन्न किती आहे, आउटपुट किती आहे, रोजगाराच्या संधी किती आहेत, प्राइस लेवल, इकॉनॉमिक ग्रोथ किती झालेले आहे हे आपण सब्जेक्ट मॅटर ऑफ इकॉनॉमिक्समध्ये स्टडी करतो. थोडक्यात नॅशनल लेवलला देशाचं ग्रोथ किती झालेली आहे, उत्पन्न किती झाले आहेत आणि रोजगाराच्या संधी किती आहेत हे आपण पाहतो. तर आता आपण पाहणार आहोत मायक्रो इकॉनॉमिक्स. फर्स्ट पॉईंट, व्हेन इकॉनॉमिक्स इज स्टडीड ॲट इंडिव्हिज्युअल लेवल, दॅट इज कन्झ्युमर्स बिहेवियर, प्रोड्युसर्स बिहेवियर, प्राइस थेअरी, इट इज मॅटर ऑफ इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स. तर इंडिव्हिज्युअल लेवलला जे ग्राहक आहेत त्यांचं रोजच्या बिझनेसमध्ये त्यांचं बिहेवियर काय आहे, प्रोड्युसर्स बिहेवियर काय आहे आपण पाहतो. प्रोड्युसर्स बिहेवियर, तर आता यामध्ये प्रोड्युसर्स बिहेवियर काय आहे, प्राइस थेअरी काय आहे. थोडक्यात इंडिव्हिज्युअल लेवलला, बेसिक लेवलला मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्टडी केला जातो. तर दोन्हीचं सांगायचं तात्पर्य झालं तर मॅक्रो इकॉनॉमिक्स हे नॅशनल लेवलला स्टडी केला जातो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स हे
बेसिक लेवलला, इंडिव्हिज्युअल लेवलला ग्राहकांच्या दृष्टीने स्टडी केला जातो. तर आता आपण पाहणार आहोत पॉझिटिव्ह or normative analysis. A positive science explains why and wherefore of the things, that is, causes and effects, and normative science, on the other hand, rightness or wrongness of the things. In view of this, economics is both a positive and normative science. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की इकॉनॉमिक्स हे एक सायन्स आहे. तर ते पॉझिटिव्ह अँड नॉर्मॅटिव्ह आहे. हे दोन्ही कसं आहे हे यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर पॉझिटिव्ह सायन्समध्ये आपण काय, त्याचे परिणाम काय आहेत, कारणं काय आहेत हे पाहतो, आणि नॉर्मॅटिव्ह सायन्समध्ये ते किती बरोबर आहे, किती चुकीचं आहे हे पडताळून पाहतो, हे दिलेलं आहे. त्यामुळेच इकॉनॉमिक्स इज बोथ पॉझिटिव्ह अँड नॉर्मॅटिव्ह सायन्स. तर आता आपण पाहणार आहोत डिडक्टिव्ह मेथड आणि इंडक्टिव्ह मेथड. डिडक्टिव्ह मेथड आणि इंडक्टिव्ह मेथड आपण आता साईड बाय साईड पाहूया. याचा डिफरन्स आपल्याला इथे दिलेला आहे. इन डिडक्टिव्ह मेथड इट डज नॉट गिव्ह एनी न्यू नॉलेज, व्हाईल इन इंडक्टिव्ह मेथड इट गिव्स न्यू नॉलेज. जे काही लॉज प्रिन्सिपल असतात ते ह्यामध्ये एक्सप्लेन केले जातात एक्झाम्पल वगैरे देऊन. तर इंडक्टिव्ह मेथडमध्ये नवीन काहीतरी माहिती दिलेली असते. सेकंड पॉईंट आहे इट इज मेथड ऑफ व्हेरिफिकेशन, व्हाईल इन इंडक्टिव्ह मेथड इट इज मेथड ऑफ डिस्कवरी. यामध्ये जे लॉज प्रिन्सिपल जे काही आधी दिलेले आहे त्याचं व्हेरिफिकेशन असतं. तर यामध्ये नवीन काहीतरी इंडक्टिव्ह मेथडमध्ये नवीन काहीतरी डिस्कवरी असते, म्हणजे नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. थर्ड पॉईंट इट इज मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन इन डिडक्टिव्ह मेथड, व्हाईल इन इंडक्टिव्ह मेथड इट इज मेथड ऑफ टीचिंग. तर डिडक्टिव्ह मेथडमध्ये जास्त करून सूचना असतात, तर इंडक्टिव्ह मेथड हे टीचिंगचे असते, शिकवण्याचे असते. फोर्थ पॉईंट चाइल्ड गेट्स रेडीमेड इन्फॉर्मेशन अँड मेक यूज ऑफ इट, व्हाईल इन इंडक्टिव्ह मेथड चाइल्ड रिक्वायर्ड फर्स्ट हँड नॉलेज अँड इन्फॉर्मेशन बाय ॲक्च्युअल ऑब्झर्वेशन. तर जे काय आधीचीच इन्फॉर्मेशन आहे डिडक्टिव्ह मेथडमधली, तर त्याचा यूज कसा असतो, यूज कसा आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. तर इंडक्टिव्ह मेथडमध्ये आपल्याला आपल्या ऑब्झर्वेशननुसार वगैरे आपल्याला नवीन माहिती मिळते, त्याचं नवीन नॉलेज मिळतं. तर डिडक्टिव्ह मेथड जे आधीचंच असतं त्याचा यूज दिलेला असतो, तर इंडक्टिव्ह मेथडमध्ये आपल्याला एकदम नॉलेज मिळते. फिफ्थ पॉईंट इट इज क्विक प्रोसेस इन डिडक्टिव्ह मेथड, व्हाईल इट इज स्लो प्रोसेस इन इंडक्टिव्ह मेथड. तर डिडक्टिव्ह प्रोसेसमध्ये नवीन काही नसतं, जे आहे तेच एक्सप्लेन केले जातात, त्यामुळे ही प्रोसेस क्विक होते. तर इंडक्टिव्ह मेथडमध्ये नवीन आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं, नवीन नॉलेज मिळतं, त्यामुळे ही प्रोसेस स्लो असते. सिक्स्थ पॉईंट इट एनकरेज डिपेंडन्स ऑन द अदर सोर्सेस, व्हाईल इन इंडक्टिव्ह मेथड इट ट्रेन्स द माइंड and gives self-confidence and initiative. तर यामध्ये दुसऱ्या सोर्सवर जास्त डिपेंड असतात इन डिडक्टिव्ह मेथडमध्ये. तर इंडक्टिव्ह मेथडमध्ये माइंडला ट्रेन केलं जातं, कारण नवीन काहीतरी आपल्याला इथे पाहायला मिळतं, त्यामुळे आपल्याला एक सेल्फ कॉन्फिडन्स येतो इंडक्टिव्ह मेथडमध्ये. सेवन्थ पॉईंट there is a less scope of activity in deductive method. तर इंडक्टिव्ह मेथडमध्ये इट इज फुल ऑफ ॲक्टिव्हिटी. तर यामध्ये जे काही ॲक्टिव्हिटी असतात त्याला कमी स्कोप असतो, कारण यामध्ये जे आहे त्याचंच एक्सप्लेनेशन दिलेलं असतं, त्यामुळे एवढा स्कोप नसतो.
तर इंडक्टिव्ह मेथडमध्ये नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे इट इज फुल ऑफ ॲक्टिव्हिटी, खूप ॲक्टिव्हिटी असतात. नेक्स्ट पॉईंट, इट इज डाउनवर्ड प्रोसेस ऑफ थॉट अँड लीड्स टू युजफुल रिझल्ट्स. While in inductive method it is an upward process of thought leads to principle. तर रिडक्टिव्ह मेथड ही डाउनवर्ड आहे आणि इंडक्टिव्ह मेथड ही अपवर्ड आहे. यामध्ये आपल्याला नवीन प्रिन्सिपल मिळतं इंडक्टिव्ह मेथडमध्ये. तर डिडक्टिव्ह मेथडमध्ये ती एक्सप्लेन केले जाते, त्यामुळे ही डाउनवर्ड प्रोसेस आहे आणि इंडक्टिव्ह मेथड ही अपवर्ड प्रोसेस आहे. तर इथे आपण डिडक्टिव्ह मेथड आणि इंडक्टिव्ह मेथडचा डिफरन्स पाहिलेला आहे, त्यामुळे आपल्याला थोडक्यात तरी त्याचा डिफरन्स समजलेला आहे. आपलं तिसरं लेक्चर संपलेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. थँक्यू.